नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. श्री गणपती देवतेला वंदन करून मंगळागौरीची कहाणी आपल्याला सांगते. नक्की ऐका. आटपाट नगर होतं. तिथे एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून हा चालता होई. ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली. त्याने तिला युक्ती सांगितली. दाराच्या आड लपून बैस. अलख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा तिने झोळीत घातली. बोवाचा नेम टळला. नेम मोडला म्हणून तो बाईवर फार रागावला. मूल बाळ होणार नाही असा शाप दिला. तिने त्याचे पाय धरले. बोवांनी उशाप दिला. बोवा म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बैस, निळी वस्त्रे नेस, रानात जा. जिथे घोडा अडेल तिथे खण. देवीचे देऊळ लागेल. तिची प्रार्थना कर, तुला पुत्र देईल. असे सांगून बोवा चालता झाला. तिने आपल्या पतीला सांगितले. त्याप्रमाणे वाणी रानात गेला. घोडा अडला. तिथे खणले. देवीचे देऊळ लागले. सुवर्णाचे देऊळ आहे. हिरे जडितांचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आत देवीची मूर्ती आहे. सुंदर, छान, अतिशय पवित्र अशी सात्विक मूर्ती. मनोभावे त्याने पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर वाघ, वर माग असं म्हणाली. घरेदारे आहेत, गुरेढोरे आहेत, धनद्रव्य आहे, पण पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचे सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे. तुला वर देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्याने अल्पायुषी पुत्र मागितला. देवीने सांगितले, माझ्या मागच्या बाजूस जा. तिथे एक गणपती आहे. त्याच्या मागे एक आंब्याचे झाड आहे. गणपतीच्या दोंडावर पाय दे. एक फळ घे. घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल. नंतर देवी अदृश्य झाली. नंतर तो देवीच्या मागे गेला. गणपतीच्या दोंडावर पाय दिला. झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले. मोठभर घरी नेण्याकरता घेतले. खाली उतरून पाहतो तो आपल्या मोठेत एकच आंबा आहे. असे 4-5 वेळा झाले. गणपतीला त्याचा त्रास झाला. त्याने सांगितले, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन तो घरी आला. बायकोला खाऊ घातले. ती गरोदर राहिली. दिवसामासी गर्भ वाढू लागला आणि 9 मास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना आनंद झाला. खूप आनंद झाला. दिवसामासी तो वाढू लागला. 8व्या वर्षी मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणे नाही असा माझा नवस आहे, असा जवाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविले. मामा भाचे काशीस जाऊ लागले. जाता जाता काय झाले, वाटेने एक नगर लागले. तिथे काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकांचे भांडण झाले. एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय रान द्वाळ आहे, काय रान द्वाळ आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचे व्रत करते. आमच्या कुळवंशामध्ये कोणी रान होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामांनी ऐकले. त्यांच्या मनात आले, या मुलीशी आपल्या भाच्याचे लगीन करावे, म्हणजे हा
दीर्घायुषी होईल. परंतु हे घडावे कसं? त्या दिवशी त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झाले? त्याच दिवशी त्या मुलीचे लग्न होते. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलाचे आईबापास पंचाईत पडली. पुढे कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरे होईल, त्याला पुढे करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा शोधू लागले. मामा भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्यास नेले. गोरज लग्न लावले. उभय तास गौरीहारापाशी निजविले. दोघे झोपी गेली. मुलीला देवीने दृष्टांत दिला. अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करण्यास साप येईल. त्याला पिण्याकरता दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कोऱ्या कऱ्यात शिरेल. अंगाच्या चोळीने तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईस ते वाण दे. तिने सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे सर्व घडून आले. काही वेळाने तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणून म्हणू लागला. लाडू खावयास दिले. फराळ झाल्यावर तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिऱ्हाडी गेला. मामा भाचे मार्गस्थ झाले. दुसरे दिवशी काय झाले? हिने सकाळी उठून स्नान केले. आपल्या आईला वाण दिले. आई उघडून पाहू लागली. तो हार निघाला. आईने कन्येच्या गळ्यात तो हार घातला. पुढे पहिला वर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही. मी याचबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवाची आणि अंगठीची खूण काही पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केले. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय मुलीने हातात अंगठी घालून धुवावे. आईने पाणी घालावं, भावांनी गंध लावावं आणि बापाने विडा द्यावा असा नित्यक्रम चालू केला. हजारो लोक येऊन जेवू लागले. इकडे मामा भाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणाचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्छा आली. यमदूत प्राण न्यावयास आले. मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचे युद्ध झाले. यमदूत पळून गेले. गौर तेथेच अदृश्य झाली. भाचा जागा झाला. तसा आपल्या मामास तो सांगू लागला, मला असे स्वप्न पडले. मामा म्हणाला, ठीक झाले. तुझ्यावरचे संकट टळले. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितले, अन्नछत्र आहे, तेथे जेवायला जा. हे म्हणाले, आम्ही पराअन्न घेत नाही. दासीने यजमानीस सांगितले. त्यांनी पालखी पाठविली. आदरातिथ्य चांगले केले. पाय धुताना मुलीने नवऱ्याला ओळखले. नवऱ्याने अंगठी ओळखली. आईबापांनी विचारले, तुझ्याजवळ खूण काय आहे? त्याने लाडवाचे ताट दाखविले. सर्वांना खूप आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामा भाचे सून घेऊन घरी आले. सासूने सुनेचे पाय धरले आणि तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली. तिने सांगितले, मला मंगळागौरीचे व्रत असते. ही तिचीच कृपा आहे. सासर माहेरची घरची दारची माणसे सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचे उद्यापन केले. तिला मंगळागौर प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा हो आणि आपले सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कहाणी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.